नमस्कार, मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर फायनली आम्ही आता पोहोचले आहे मामाच्या घरी म्हणजे भूमीच्या मामाकडे, माझ्या माहेर. तर सकाळी सकाळी आईने फुलांचा हार बनवला देवासाठी. तर भूमी पण बनवते हे, पण अजून तिला काही जमत नाही. तर मी तिला शिकवते की चांदणीच्या फुलांचा हार कसा बनवायचा. आपण जे फोटोला लावतात ते आम्ही बनवायचो, छोटे होते तेव्हा. आता भूमीला शिकवते. भूमी वेट करते बघा. तर तुमच्यासोबत पण शेअर करते की कसं आम्ही बनवतो. बघा, घेतले आहे चांदणीचे फुलं, त्यासोबत पानं सुद्धा घेतले. तर भूमीला शिकवते मी की आता कसे बनवायचा हार फोटोसाठी, किंवा आपण गणपतीला तर असाच याचाच हार बनवून घालतात. तर आता दाखवते मी, भूमीला शिकवते कसा बनवतात. तर दोरा घेतलेला आहे. आधी पान वाकून हे यामध्ये घालायचं. हे बघ, हे जे असतं ना, हे दांडी शिवायची. त्या दांडीच्या मागच्या साईडनं ओवायचं. हे बघा असं. त्यानंतर असं गुच्छाचा गुच्छा बनवत जायचा आजूबाजूने. चारी बाजूने फुल ओवायचं. हे बघ दीदी, असं ओवायचं पाहिजे. आता हे किती बाजूने झालं? 3 बाजूने. आता हे 4थ्या बाजूने. एकावर एक सरचत जायचं मस्त, आणि असं गोल गोल गुच्छ बनवायचा मस्त. नाही, जोपर्यंत तुझ्या हातात बसते किंवा तुला जमतंय तोपर्यंत. नाही तर 4 जरी टाकले तरी चालतं. मग तर बघा, हा असा बंच तयार झालाय. हे बघा, आणि हा खूप मस्त हार होतो, एकदम झुपकेदार. आणि त्यामध्ये ग्रीन जे पानं असतात ना, ते टाकल्यानंतर एकदमच सुंदर दिसतं. हे बघा. आता हे पान मी थोडंसं अलीकडे ओढते, म्हणजे आपल्याला दोरा शिल्लक पाहिजे गाठ बांधायसाठी. हे बघा, आता असं करत करत एवढं मी आता बनवणार आहे. त्याच्यानंतर परत पान लावणार आहे. पकड. कळालं का कसं केलं मी? थांब, मी एक बनवून दाखवते, मग तूच बनव. आपल्या दारी नाही आहे, मी पाहिलं. असायचं ना, त्याला पण अशी मोठी मोठी हार बनवायची, गळ्यात घालायची. हे एवढं मोठं खूप सारे. भूमीला बनवायचंय. भूमी म्हणते मला बनवू दे, मला बनवू दे. झालं आता हे एकच. मी तुला दाखवते की कसे बंच बनायचे छोटे छोटे. बघा, लाल फुलं पण आलेत आपल्याकडे मस्त छान छान मध्यभागी टाकायसाठी. किती सुंदर आहे ना भूमी. थांब, हे बघ, हा आता बंच झाला ना, तर आता परत त्याच्यामध्ये पान लावायचं. पान कसं लावायचं पाहिजे? तू उलट लावलं तेव्हा पान. आता हे जे पान आहे ना, ते असं घुमडायचं. तुला लावलाय का? म्हटलं कसं काय?
हे असं दुमडायचं, मध्ये दोघ्याचे टोक घ्यायचे आणि हे टोक दोघं मिळून फक्त याला अशी सुई लावायची आणि हे मध्यभागी करायचं. हे या बाजूने नाही आलं पाहिजे. आता तू हे होताना नाही ना, हे बाजू इकडनं करायला पाहिजे. तर बघा असा बंच तयार झालाय. आता पूर्ण हा भूमी बनवून दाखवेल. भूमी बनवून दाखवेल. घे माझं काम काय केलं, काहीच नाही पकडलं पण नाही. असं पकडायचं. हे बघ इथं पकडून असं पोचायचं. इथं पोच, शेवटी मध्यभागी नाही पोचू, शेवटी पोच. लय वेळ लागेल भूमी पोहायला. तुझा बंच तयार झाला की मग मला सांग. हा माझ्या बेरी अशी मोठ्या जाग बनवायचं की पोयाले पोयारात जायचं वागा बैलायले. बघा भूमीचं झालाय पहिला बंच. जमतंय तुला? झालं की पूर्ण बनवून दाखवा. बघा हार झालाय कम्प्लीट. कसं झालंय कमेंट मध्ये सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही 24 घराचा व्हिडिओ नसेल बघितला तर बघा. आणि 24 नाही ग, 25 25 घरांचा व्हिडिओ. 25 घरांचा व्हिडिओ जर नसेल बघितला तर मग आता जाऊन बघा. आणि आईने चिटिंग केली ते पण बघा. नक्की सांगा कोणी कोणी चिटिंग करताना मला बघितलं. तर बघा असं छानसा हार आपण बनवलेला आहे. तर आता कोणत्या देवाला घालायचं मम्मी? आहे कोणत्या फोटोला? विठोबाला घालणार आहे. आता लाईट आल्यावरती मी व्हिडिओ बनवला तर बनवेल, नाही तर मग फोटो शेअर करेल. तर भूमी तू शिकली का? समजलं का तुला? भूमीने बनवलं थोडं, एक बंच बनवला, बाकीचा मीच बनवला कारण बोर होत होतं भूमीला. तर बघा असा छानसा मस्त चांदणीचा हार मी बनवलेला आहे. पकड ना, मला हे गाठ मारायची आहे. आई ठेव. आता आपण याची गाठ मारून घेऊ. मस्त हार तयार होऊन जाईल. हे बघा सोपी पद्धत गाठ मारायची. हे असं गुंडळायचं बोटाला. हे बघा आणि असं करून गोल गोल करून त्याला काढायचं. असं गाठ मारायचं. झाली गाठ पडली. हे बघा हा झाला आहे हार. बाय.